लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील वितरण प्रक्रिया जेव्हा होईल तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एकत्रित 3,000 रुपयांचे वितरण अर्थातच मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचा लाभ मिळणार आहे। आपण याआधीच माहिती घेतली होती की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण का लांबले तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा महिला मिळाल्या की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता आणि यामध्ये सरकारचे जवळपास 15,000 कोटींच्या आसपासचा निधी हा त्या ठिकाणी चुकीच्या महिलांनी लाभ घेतल्यामुळे गेला। म्हणून मग सरकारने काय ठरवलं की जेव्हा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा 30 एप्रिल नंतरच आता लाडक्या बहिणींची फायनल यादी तयार करू आणि त्यांनाच वितरण देऊ। परंतु यामुळे मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे आणि या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्कीच ही वितरणाची प्रक्रिया होणार आहे आणि अनेक लाडक्या बहिणी यामुळे नाराज देखील आहेत, ज्या पात्र असून देखील ज्यांना 2 महिन्यांपासून पैसे आले नाहीत। तुमची स्थिती काय आहे? तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहात का? नक्की कमेंट करून सांगा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारा। व्हिडिओ शेअर करून पुढील अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।